आपलं मत सुद्धा अशा ठिकाणी द्या की त्या ठिकाणी कुठलाही भ्रष्टाचार होणार नाही आणि आपल्या कष्टाचा पैसा, आपल्या कराचा पैसा त्या ठिकाणी वाया जाणार नाही. आमच्या सोनल भाभीबद्दल जर बोलायचं म्हटलं तर या कोपरगाव नगरीचे भाग्यविधाता माजी नगराध्यक्ष जंगू शेटजी आजमेरे यांच्या परिवारातून त्या येतात आणि या जंगू शेठ आजमेरेंचा जर इतिहास आपण बघितला तर आजचे नगरसेवक कुठल्याही कामाचे नाहीत असाच आपला विश्वास होईल. स्वर्गीय जंगू शेठ आजमेरेंच्या काळात ज्या वेळेस सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते व्हायचे तर ते स्वतः त्या कामावर हजर राहायचे. तो कामगार किती पाट्या खडी त्यात टाकतो, किती सिमेंट टाकतो, किती वाळू टाकतो हे पाहण्यासाठी स्वतः जंगू शेठ आजमेरी त्या ठिकाणी उपस्थित राहायचे. आणि 2 वाजता ज्या वेळेस कामगारांची जेवणाची सुट्टी व्हायची त्यावेळेस त्या मिक्सरचं हँडल सुद्धा जंगू शेठ घरी घेऊन जायचे का माझ्या अनुपस्थित जर यांनी काम केलं म्हणून ते हँडल सुद्धा घरी घेऊन जायचे. आणि त्या ठिकाणी पाठी टाकायला जर कामगार चुकला तर त्याला निश्चित बूट मारून फेकायचे. अशा या कुटुंबातल्या सोनल भाभी आजमेरे यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे इथं कुठेही भ्रष्टाचाराचा विषय नाही. आमचे दुसरे उमेदवार स्वर्गीय माधवरावजी आप्पा यांचे नातू प्रसादजी आढाव यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. आणि ते सुद्धा या कोपरगावचं भाग्य लिहून गेलेले आहेत. असे आमचे प्रसादजी आढाव स्वतः इंजिनियर आहेत. ते सुद्धा उत्कृष्ट काम करतात आणि आज हे 2 उमेदवार आम्ही आपणाला दिलेले आहे. आपली जबाबदारी फक्त एकच आहे की या 2 उमेदवारांना आणि आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परागजी संधान यांना एक वेळ संधी द्या आणि या भ्रष्टाचारांचं दार त्या ठिकाणी बंद करा. रस्ते नाही, सगळीकडे धूळ आहे, पाण्याचा प्रश्न तसाच आहे, घंटागाडी येत नाही, आरोग्याचा प्रश्न आहे, एक ना अनेक समस्या आहे, स्ट्रीट लाईटचा प्रश्न आहे. गेल्या 5 वर्षामध्ये जोपर्यंत नगरसेवक होते तोपर्यंत थोडीफार कामे होत होती, परंतु नंतरच्या 4 वर्षात नगर प्रशासक आणि आमदार यांनी फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारच केला. म्हणजे त्याच्यावर बोलायला रात्रभर बोललो तरी कमी आहे, कारण प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार झाला. आज आपण एक तरी रस्ता सुस्थिती दाखवावा का ज्याच्यात चांगलं क्वालिटीचं काम झालेलं आहे, जो रस्ता नाही असा एक तरी रस्ता दाखवावा. म्हणजे रस्त्याचं जर बघितलं तर इतका भ्रष्टाचार आहे प्रशासक आणि आमदारांचा का रस्ते झाल्यानंतर ना कधी रस्त्याची मापे घ्यायला आलं का कोणत्या रस्त्याचं बिल अडवलं. गेल्या 4 वर्षात नुसता भ्रष्टाचार झाला. ड्रेनेजच्या गटारी केल्या, कोणत्याही गटारीला स्लोप नाही. ते म्हणजे बाथरूमचे आउटलेट गेले खाली आणि गटारी झाल्यावर पर्यायी पाणी घरात मध्ये येत आहे बाथरूम मध्ये. आज आम्ही फिरतोय, आम्हाला लोक कंप्लेंट करताय. आरोग्याचा प्रश्न तसाच, कधी एकदाही फवारणी झाली नाही. आम्ही माहितीच्या अधिकारात घेतलं तर गेल्या 4 वर्षात 75 लाख रुपये फवारणीवर खर्च झाली का आपल्याकडे कधी फवारणी. स्वच्छतेचं तसंच आहे. 2021 ची बिलं आम्ही माहितीच्या अधिकारात घेतली त्यावेळी 17 लाख रुपये दर महिना हे स्वच्छतेच्या ठेक्यावर खर्च होत होता. मे 2025 बिल पाहिलं तर 33 लाख रुपये बिल आलेलं आहे. गेल्या 4 वर्षात अशा इतक्या घरं वाढले का स्वच्छतेचा आधी 2 दिवसाआड घंटागाडी येत होती ना आता रोज यायला लागली. काहीच झालं नाही, फक्त भ्रष्टाचार झाला. कारण यांना विचारायला कोणी राहिलेलं नव्हतं. म्हणजे पाण्याचं जर बघितलं तर फिल्ट्रेशन प्लांटवर रोज 1 लाख रुपये खर्च होतोय पण पाणी स्वच्छ होत नाही. आज प्रत्येकाला आपल्याला 20 रुपये 40 रुपयाचा जार घ्यावा लागतो. जार घेतला 20 रुपये 40 रुपये खर्च केले म्हणून पाणीपट्टी काय आपल्याला माफ होत नाही. कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भैया साहेबांनी जे विजन तयार केलेलं आहे, विजनरी नेता म्हणून आज महाराष्ट्रामध्ये भैया साहेबांची ओळख आहे. परंतु मित्रांनो, काही लोकांना अशा अडचणी व्हायला लागल्या आता की भैया साहेब दिल्ली दरबारी जात आहेत, अमित शहा साहेबांसोबत संबंध आहेत, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबरोबर सोबत आहेत आणि ह्या सोबतीमुळे त्यांना जरा खतखत वाटायला लागली की भैया हे सगळे कार्यक्रम आणि रोजगाराच्या संध्या
या तरुणांना उपलब्ध करून देतील ही त्यांना भीती आहे. परंतु भैया साहेबांनी कॉल सेंटर उभं केलं, लेडी स्ट्रक्चर उभं केलं, अनेक संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून सगळ्या रोजगारांना तरुणांना संधी देण्याचं काम आदरणीय भैया साहेबांनी केले. खरं तर काय बोलावं, किती बोलावं आणि कशावर बोलावं हा माझ्या समोर पडलेला प्रश्न आहे. माझ्या आधीच्या वक्त्यांनी बऱ्यापैकी आपल्याला सगळं सांगितलेलं आहे की गेल्या 4 वर्ष नगरपालिका ही कुठलाही नगरसेवक नव्हता, नगराध्यक्ष नव्हता. ही फक्त आमदार, त्यांचे PA आणि CO हे तिघं त्या ठिकाणी नगरपालिकेचा कारभार बघत होते. एक संबंध टर्म या तिघांनी त्या ठिकाणी काढलेली आहे. अनेकदा मी भाषण ऐकतो विरोधकांचे, तर बबलू शेठ ते म्हणत असता की आमच्या हातात सत्ता द्या, विकास काय असतो हे आम्ही दाखवतो. मला प्रश्न पडतो की नेमकी मग सत्ता कोणाच्या हातात होती? सत्ता गेल्या 4 वर्ष एक हाती तुमच्याच हातात होती. 16 कोटी रुपये आपला नफा फंडाचा गोळा होतो तुमच्या आमच्या कर रूपामध्ये. भाडं असल, घरपट्टी असल, पाणीपट्टी असल, त्या ठिकाणी दुकान आहे नगरपालिकेचा त्याचा कर असल, इतर सार्वजनिक कार्यक्रम होता त्याचा कर असल, आणि या व्यतिरिक्त 25 ते 30 कोटी रुपये आपल्याला राज्य शासनाकडून नगरपालिकेला मिळतात. याचा विनियोग काय केला तर याचा माझी आधीच्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे. फवारणीसाठी 4 वर्षामध्ये 75 लाखाचे बिल काढले गेले. फक्त या कोपरगाव नगरीमध्ये 4 वर्षामध्ये मृत जनावरांची विल्हेवाट लावणाऱ्यांची संख्या 5000 संख्या दाखवली की 5000 मृत जनावर आम्ही विल्हेवाट लावले आणि त्याचे बिल काढण्यात आले. आताही कधी जा तुम्ही रस्त्याने या गल्लीत जा किंवा संभाजी महाराजांच्या चौकात जा, त्या ठिकाणी आताही जनावरांचं गेट टुगेदर त्या ठिकाणी दिसून येईल. कोंडवाडा त्या ठिकाणी या मुक्त जनावरांसाठी बांधलेला आहे. त्याच्यावर वार्षिक खर्च मी नगरपालिकेच्या अहवालात पाहिला 7.5 लाख रुपये वर्षाला खर्च होतो. जवळपास 35 ते 40 लाख रुपये 5 वर्षाला त्या ठिकाणी खर्च केलेला आहे. 75 कोटी नुसते आपले हे जे 72 किलोमीटरचे रस्ते आहे याच्यावर खर्च दाखवलेला आहे. परंतु प्रत्यक्ष स्थिती जर आपण बघितली तर एकही रस्त्या असा नाहीये की जिथं खड्डा नाही. अनेक गटारींवर खर्च झालेला आहे. त्या गटारींची अवस्था जर बघितली तर रस्ते खाली, गटारी वर झाली, लेवल चुकलेली आहे. थोडा जरी पाऊस झाला तरी आपल्या घरापर्यंत ते पाणी येतं. प्रचंड भ्रष्टाचार प्रत्येक विभागामध्ये. कचरा व्यवस्थापनामध्ये 4 कोटी रुपये वर्षाला आपले खर्च होता. 33 लाख रुपयाचं महिन्याला बिल काढलं जातं. 1 लाखापेक्षाही जास्त आपल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरता त्या ठिकाणी खर्च होतात. मगाशी परागी संधानांनी सांगितलं की त्या ठिकाणी अनेक गैरसोयीचं काम त्याच्यामध्ये होतं. परंतु आमच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे देखील अनेक प्रश्न आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्षित करण्यात जातं म्हणून त्यांना या अडचणी येतात. त्याच्यामुळे त्यांनाही योग्य तो न्याय दिला पाहिजे असं मताचं मी आहे. आपल्या भागामध्ये आज खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री आले होते जे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करतात आणि त्यांनी आपला विकासनामा त्या ठिकाणी वाचून दाखवला, जो की परवाच मुख्यमंत्र्यांनी आपल्याला त्या ठिकाणी त्या विकासनामावर शाश्वती दिलेली होती. म्हणजे आता मुख्यमंत्री मोठे का उपमुख्यमंत्री मोठे? मुख्यमंत्र्यांनी आपल्याला ठामपणे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपल्या विश्वासनामातले प्रत्येक काम त्या ठिकाणी पूर्ण करण्याची जबाबदारी ही माझी आहे. त्यामध्ये कामं कुठले आहे? टिळक नगर मधील सरकारी जागेत वास्तव असणारे घरे नियमकुल करण्याचा उतारा मिळवून देण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. त्याच्यामुळे त्या बाबतीत आपण निश्चिंत राहा. कोणाच्याही घराची पायरीला धक्का न लावता बंदिस्त गटार बांधण्याचं काम आपण त्या ठिकाणी करणार आहोत. जो आपल्या भागात पावसाळ्यात त्रास होतो, भागातील सामाजिक लग्न, धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी भागातील सामाजिक सभागृह उभारण्याचं आपण या ठिकाणी ठरवलेलं आहे. संविधान चौक उद्यानाचं सुशोभीकरण असेल किंवा त्या ठिकाणी टिळक नगर मधील छोट्या छोट्या चौकात हायमॅक्स दिवे लावणं असेल, यासारखी अनेक कामं आपण त्या ठिकाणी करण्याचं नियोजन केलेलं आहे. परंतु त्याकरता आपली साथ असणं अपेक्षित आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री आले, त्यांनी अतिशय थोडक्यात त्यांचं भाषण आटपलं. आमदारांनी देखील 2-3 मिनिटं भाषण केलं, उमेदवारांनी 2-3 मिनिटं भाषण केलं. मला तर कधी कधी समोरच्या उमेदवारांची हसू येते, कारण की आपण जर बघितलं तर उमेदवारी केली कशी. मी हे सगळे उमेदवार त्यांच्याशी चर्चा करून त्या ठिकाणी ठरवत होतो. अशोक भाऊ, प्रत्येक उमेदवाराची त्यांना माहिती देत होतो. विकासनामा, विश्वासनामा कसा राहील याची चर्चा त्यांच्या बरोबर मी करत होतो.
आदल्या दिवशीपर्यंत माझ्याशी चर्चा केली. सकाळी मला फोन केला, विवेक भैया मला राष्ट्रवादीत जावं लागतंय. मला वाटलं ते गमतीनेच माझा काहीतरी म्हणताय, अजून एखादं सीट पाहिजे असेल म्हणून. म्हटलं काका काय म्हटले मला कळलं नाही. त्याने काही नाही, मला राष्ट्रवादीत जावं लागतं आहे. मला अजितदादांचा निरोप आला, तुम्हाला आम्ही महामंडळ देऊ आणि त्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी उमेदवारी तुम्हाला करावं लागल. म्हटलं काका आपण इकडे प्रयत्न करू, म्हटलं थोडा वेळ द्या मला. तुम्हाला महामंडळ पाहिजे असेल तर मला मुख्यमंत्र्यांशी बोलावं लागेल. परंतु बबलू शेठचा निरोप आला म्हणे मी मिटिंग करून आलो काकांबरोबर. त्यांनी सांगितलं की काकींची उमेदवारी आपल्याला प्रभागात द्यायची आहे, ते उमेदवार जाहीर करू नका. बरोबर आहे की नाही बबलू शेठ? आणि त्यामुळं आपण त्या प्रभागातले जनार्दन कदम हे काकांना विचारून उमेदवार जाहीर केले. त्यांना सर्टिफिकेट दिलं. त्यांनी जाऊन फटाकडे वाजवले, गळ्यात कमळाचं मफलर घातलेलं होतं. परंतु दुसऱ्याच दिवशी कोणती जादीची कांडी फिरली माहित नाही. आणि त्या ठिकाणी मला सांगण्यात आलं त्यांच्याकडून की मला महामंडळ देत आहे म्हणून मला उमेदवारी करावं लागण्याची आड घातलेली आहे. म्हणजे याच्यात समाजाचा स्वार्थ कुठं नाहीये. स्वहितासाठी, समाज हितापेक्षा स्वहितासाठी या उमेदवार त्या ठिकाणी उतरलेले आहेत. आमचे जे उमेदवार या ठिकाणून गेले त्यांनी गेल्या 9 वर्षामध्ये प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये अडीअडचणीमध्ये त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. आजही आपण बघा निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. प्रत्येक ठिकाणी आले का नाही तुमच्या घरापर्यंत आमचे उमेदवार? आले का नाही? बरोबर ना? आले का नाही? प्रत्येक उमरा वर असेल खाली असेल प्रत्येकाकडे ते आलेले. समोरचे उमेदवार जिथपर्यंत गट्टू आहे तिथपर्यंत चालता, 2 रील काढता आणि त्या ठिकाणी निघून जाता. म्हणजे अशी परिस्थिती त्यांची आहे. नोटतो एवढंच नाही, पण गेल्या 9 वर्षामध्ये परागजी संधान हे जवळपास वर्षाला 1000 लोकांच्या गळ्यामध्ये शाल आणि हार टाकली असेल. प्रत्येकाच्या वाढदिवसाला त्या ठिकाणी ते हजर आहे. बबलू शेठ, अशोक भाऊ त्याचे साक्षीदार आहे. संपर्क कार्यालयामध्ये बोलून घेतात आणि त्यांचा यथोचित असा सन्मान करतात. कोणाच्या सुखा दुःखामध्ये संजीवनी युवा प्रतिष्ठान असेल, उद्योग समूहाचे 3 अँब्युलन्स मी अनेकदा रेकॉर्ड बघतो महिना अखेर की कोणाच्या रेफरन्सने त्या ठिकाणी अँब्युलन्स देण्यात आले तर परागजी संधान साहेब हे अग्र क्रमांकाने त्या ठिकाणी नाव येतं की त्यांच्या रेफरन्सने त्या ठिकाणी अनेक पेशंटला आपण मोफत उपचार किंवा अँब्युलन्स देतो. शोकांतिका आहे की आपली नगरपालिका 80,000हून अधिकची लोकसंख्या आहे. 16 करोड आपला वार्षिक बजेट आहे. एकही अँब्युलन्स आपली त्या ठिकाणी नगरपालिकेची हक्काची नाही. मी या निमित्ताने जाहीर करतो की नगरपालिका ताब्यात आल्या पहिल्या 6 महिन्यामध्ये त्या ठिकाणी अँब्युलन्स घेऊन आपल्या जनतेसाठी मोफत त्या ठिकाणी ती अँब्युलन्स देण्यात येईल. कोणालाही गरज पडली तर ती अँब्युलन्स तत्परतेने, नगरपालिकेला फार काही माग नाहीये. 3ही शिफ्टला 3 ड्रायव्हर आणि 2 अँब्युलन्स जरी घेतल्या तरी एवढा करोडोचा भ्रष्टाचार, लाखोचे पैसे पाण्यात त्या ठिकाणी चाललेले आहे. आणि म्हणून आम्ही खरं तर आज हास्यास्पद होतो संतोष भाऊ, मी त्या ठिकाणी काका कोयटे यांचे चिरंजीव संदीप, ते वर्षानुवर्ष इथं नसतात म्हणून कोणी ओळखत नाही त्यांना, पण राष्ट्रीय नेते असल्यागत त्या ठिकाणी भाषण करत होते. जणू काही कोपरगाव 7-12 त्यांच्या नावाने आहे. ते आम्हाला त्या ठिकाणी पाणी चोर म्हणून संबोधित करत होते. मी संदीप कोयटनला सांगू इच्छितो की या शहराच्या विकासासाठी कोल्हे परिवाराने काय केलं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु तुमचे जर कारनामे मी उघडे करायला चालू झालो तर मला दिवस कमी पडेल. या ठिकाणी खरं तर नुसतं उमेदवाराचा अर्ज आम्ही मागवला. आमच्या उमेदवारावर एकही केस त्या ठिकाणी फॉर्म मध्ये नाही, पण समोरचे उमेदवार आहे त्यांच्यावर किती केसेस आहे हा त्यांचा अधिकृत फॉर्मचा नमुना आहे. 7 केसेस आहे. किती? 7 केसेस आहे. कशा प्रकारचे केसेस आहे? 420, 408, 409, त्या ठिकाणी 120, 405, 418, 406, 467 हे कलम काकासाहेब कोयटे यांच्यावर या ठिकाणी आरोप झालेले आहे. 7 केसेस. नील झालेल्या केसांची मी बोलत नाही.